आमच्या समाजातील आगरी बंधू आणि भगिनींनो, बायको पण आली, ती स्टेजवर बसली. तुम्हाला काय प्रोटोकॉल कळतो की नाही? एवढे सगळे समोर बसले, जरा बसवायला पाहिजे होतं. पण मी माफी मागतो तुमची, कारण समोर पण काही लोक बसलेले आहेत. तुमचा यायला काहीतरी मागे पुढे झाला असेल म्हणून तुमची सीट ढापली त्यांनी. त्यामुळे त्यांनाही माफ करा, मोठे आहेत म्हणून. आपलेच आहेत सगळे. खरं तर माझ्यावर समाजाचे किती उपकार आहेत आणि कसे आहेत हे मी नेहमी बोलत असतो, वारंवार बोलत असतो. ही काय माझी पहिली निवडणूक नाही आहे. आमच्या घरात ही माझे दादा 2009, 2014, 2019ला मी, 2024ला मी, अशा 4 विधानसभा, 2014ला मी 1 लोकसभा आणि 2007ला दादांची झेडपी आणि 2010ला माझी पोटनिवडणूक झेडपीची. एवढ्या सगळ्या निवडणुका आपण लढलेलो आहोत. 2010ला तर मी जे उपकार बोललो समाजाचे, त्या संदर्भात बोलतो की मला बिनविरोध, रतन शेठ बसलेत आमच्या इथे, बिनविरोध झेडपी निवडणूक, पोटनिवडणूक मला निवडून दिला होता. असं कुठे होत नाही. जिल्हा परिषद खूप मोठी असते. हा जवळजवळ 14 गाव आणि हा आपला दावडीपर्यंत, पिसवलीपर्यंतचा भाग होता. एवढं साधं नसतं ते. आणि माझ्या समाजाने तेव्हापासून आमच्यावर प्रेम केलेलं आहे. आमच्या पाटील कुटुंबियांना भरभरून दिलेलं आहे. त्यामुळे समाजाप्रती त्यांचे उपकार मानायचे, त्यांचे आभार मानायचे, किती मानायचे, याला काही अंत नाही आहे. परंतु आजची मी जे बोलणार आहे ती ह्या सर्व गोष्टींपेक्षा वेगळी परिस्थिती त्याच्यावर बोलणार आहे. 2019ला मी निवडून आलो. निवडून आल्यावर करोना आला. करोना आल्यावर दीड 2 वर्ष आपली अशीच गेली. त्या काळातही आपण चांगलं काम केलं. नंतरच्या 3 वर्षाच्या काळात काय कामं आणली ती कामं मी इथे सांगणार नाही. मी प्रचाराला नाही आलो. प्रचार आहे पण तसा नाही आहे जो आम्ही बाहेर करतो. ती जी कामं आणली असतील ती तुम्हाला जाहीरनाम्यात किंवा याच्यात दिसतील, ती तुम्ही बघा, त्याचा लेखाजोखा करा, त्याचा काय निर्णय घ्यायचा तो घ्या. परंतु कोविड काळात जो राजकारण मी निवडून आल्यानंतर जो झाला त्यावर मी बोलणार आहे. आणि समाज म्हणून बोलणार आहे. वैयक्तिक राजू पाटील म्हणून बोलणार नाही आहे. ते की कोविड आल्याबरोबर लोक हॉस्पिटलला 10 बेड द्या असं इथले आयुक्त फिरत होते. मी त्यांना सांगितले 10 बेड तुम्ही घेतले तर तेव्हा खूप आपल्याला काही माहिती नव्हतं कोविड कसं आहे, काय होणार आहे. डॉक्टर्स लोक घाबरायला लागले. मला फोन यायला लागले आमदार आहे म्हणून की राजू आमचं हॉस्पिटल ताब्यात घेत आहेत. त्यांना अधिकार होते, पॅन्डेमिक होता म्हणून, की पूर्ण हॉस्पिटल आमची वाट लागून जाईल, कसं व्यवसाय होणार. तर मी आयुक्तांना सांगितलं की तुम्ही अख्खे 1-2 असे मोठे हॉस्पिटल आहेत ते डेडिकेटेड कोविडसाठी घ्या. तेव्हा कोविड सेंटर ही संकल्पना नव्हती आली, सुरुवातीचाच काळ होता. तर ते बोलले असं देतील. बोललो देतील. आमचं हॉस्पिटल आहे, भाड्याने दिलेलं होतं. ती 3 डॉक्टर होते, त्यांनी रेंटवर घेतलं. आमच्या घरात काय डॉक्टर नाही आहे कोणी. आणि डॉक्टरच असला म्हणजे लोकांच्या समस्यांची नस सापडते असं काय नसतं. त्यामुळे तो आम्ही त्यांना चालवायला दिलेला आपल्या सोप्या भाषेत. तर तुम्ही हा ताब्यात घ्या. त्याचं जे मेंटेनन्स असतो, लाईट बिल आणि स्टाफचा पगार जो त्यांनी देणं अपेक्षितच होतं तेवढं घ्या. प्रिमायसेस आमचा घेऊन टाका तुम्ही, काय भाडं बिडं कोणाला द्यायचं नाही आहे. या राजकारणाला सुरुवात तेव्हापासून झाली. त्यावेळेस आम्ही दिलेलं हॉस्पिटल दिला, आमचं नाव मोठं होईल म्हणून KDMC हद्दीत नसलेला एक नियॉन हॉस्पिटल आपला ठाणेवाल्यांचाच नातेवाईकांचा, त्याचा एक भाडे करार केला. आम्ही भाडं मागितलं नव्हतं. आम्ही सांगितलं फक्त मेंटेनन्स द्यायचे. तो नियम त्यांनी सगळ्यांना लागू केला. सगळे हॉस्पिटल त्यानंतर जे घेतले म्हणजे निव्वळ कुठेतरी, आणि नंतर बॉम्ब केली की यांनी भाडं घेतलं. आम्ही काय भाडं घेतलं नाही. ते डॉक्टर ज्यांना चालवायला दिलं त्याने काय केलं असेल. आमचं इंटेन्शन क्लिअर होतं. त्या काळातल्या डॉक्टरांकडनं आम्ही भाडं नाही घेतलं, एवढं नक्की.
हे चालू असताना अनेक गोष्टी घडत गेल्या, अनेक कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मी रडगाणं मांडत नाही, मी समाज आणि समाजासाठी काही लोक किती घातक आहेत हे बोलायला इथे आलो आहे. माझ्याकडे एक दिवशी पंचमहाभूतं आली, आज 3 भूतं आहेत इथे त्यातली, आले आणि बोलले की रणजितदादा आपले ते वारकरी भवन, आगरी कोळी भवन असं व्हायला पाहिजे. अरे वा, बोलो खरंच चांगली संकल्पना आहे, चांगलं घ्यायचं असतं. माझ्या त्या वेळेसच माझ्या मनात विचार आला की माझे बाबा वारीला जातात. बाबा काय माळकरी नव्हते, काय 5-6 वर्षी त्यांनी खाल्लं नसेल, परंतु माळ घातली नव्हती. बाबा वारीला जातात, बाबा नाही येत, त्यांच्या नावाने एक करूया आपण. यांना लगेच बोलो करू आपण. 4 भाऊ आम्ही मजबूत आहे, आम्हाला काही कुठे भिका मागायची गरज नाही, देवाच्या कृपेने व्यवस्थित आलेलं आहे, करू बोललो. ती जागा घेतली, माऊली तुम्हीच त्याचं भूमिपूजन केलं. जागा घेतली ती बदली घेतली, कारण रोड टच जागा आमची नव्हती. आमची जागा एक देऊन एक बदली घेतली एका बिल्डरकडनं. त्या बिल्डरचं नाव मी घेत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण ती जागा विकू शकत नव्हती, त्यांचं ते जागा घ्यायचा अधिकार आहे, त्यांना विकायचा नाही आहे. त्यामुळे ती जागा बदली घेतली. माऊलीने उद्घाटन केलं आणि त्यानंतर परत चक्र फिरली. त्या बिल्डरला त्याचा 750 एकरचा प्लॅन अडकवला आणि त्याला सांगितलं वारकरी भवनला जागा द्यायची नाही. काय वाईट केलं होतं मी? काय कोणाचे पैसे घेतलेले, कोणाची जागा घेतलेली? एक चांगलं या लोकांनी सूचना केली, त्याचं पालन करत होतं. मलाही वाटलं की माझ्या बाबांचं नाव द्यायला किंवा त्यांच्या नावाने एखादं स्मारक बनवण्यापेक्षा, पुतळे बांधण्यापेक्षा एक चांगले इथे लोकांची कामं होतील, इथे लोक त्याचा उपभोग घेतील, लग्न सोहळे होतील, वारकरी संप्रदायाचे इथे कार्यक्रम होत जातील. तो बिल्डर माझ्याकडे आला, त्यानंतर ओक्साबोक्सी रडला. तुमचे सगळ्या बऱ्याच लोकांचे संबंध आहे, कधी विचारून बघा. मी बोललो ठीक आहे. त्याचे 750 एकरचे थांबवलेलं. मी बोललो जागा बघतोय. आता मी जागा बघितली, त्याचं काम पण चालू आहे, पण काही सांगणार नाही. मी डायरेक्ट माझं 12 फेब्रुवारी बाबांचा वाढदिवस असतो, 12 फेब्रुवारी 2028ला तुम्हा लोकांचेच असते त्याचं लोकार्पणाचं करणार, एवढं नक्की. परंतु हे सगळं होत असताना या टाईपचं राजकारण चालू झालं. आणि हे राजकारण चालू असताना काही गोष्टी आपल्याकडे आल्या. तसं लोक भावाभावामध्ये भांडणं, कल्याणपूर्वीला आपण बघतो एका कुटुंबात भांडणं लागलीत, एक गट पकडा, त्यांचा राजकारणासाठी फायदा घ्या, या अशा अनेक गोष्टी चालू झाल्या. याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. परंतु हे सगळं चालू असताना मी माझी कामंही करत होतो. 27 गावांचा विषय असेल, मी मला जाहीर पाठिंबा दिलेला तुम्ही लोकांनी संघर्ष समितीने की राजू तू हा प्रश्न सोडव. प्रश्न मांडला हाऊसमध्ये, त्याचा निर्णय घेतला गेला. तो निर्णय काय मी नव्हता घेतला. काही लोकांना वाटत होतं राजूने घेतलाय ना, याच्यात खोडा घाला. मूळ मागणी 27 गावाची असताना 18 गावं आम्हाला दिली आणि ती तशी अडकून पडली. त्यानंतर आमचा लढा चालू होता 14 गावांचा. बोलवा सेम प्रकार होईल. परंतु भंडारली गाववाल्यांच्या दुर्दैवाने आणि बाकीच्या 14 गावांच्या भंडारली सहित त्यांच्या नशिबाने तिथे यांनी डम्पिंग दिव्याचा आणून टाकला. दिव्याचा आम्ही बंद केला. मी बोललो चला आपण संकटात मला संधी दिसली की ठाण्यातला कचरा प्रश्न संपत नाही आहे, यांची खूप मजबुरी आहे, याचा राजकीय फायदा उठवा. तो घेऊन मी त्यांना सांगितलं तुमचा डम्पिंग बंद करा, आमची गावं अजून तुम्ही घेत नाही आहेत. बरोबर जो बोलतो ना तुक्का लागायचा तो लागला आमचा आणि 14 गावं यांना घ्यावी लागली, कारण ठाण्याचा कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत होता. तो जर कचऱ्याचा प्रश्न नसताना यांनी अजून लटकवत ठेवली असती. तुम्हाला वाटत असेल आपण प्रयत्न केले, आधी पण कोणी केले असतील, नंतर पण झाले असतील, परंतु ती परिस्थिती नशिबाने चांगली होती आणि तुम्हा सर्वांचे एफर्ट्स होते. म्हणजे 14 गाव विकास समितीला मी मनापासून धन्यवाद देईन की ते कधी भांडले नाही. यासाठी आपसात मतभेद नाही. रात्री व्हॉट्सअप ग्रुपवर खूप भांडतात, मी बघत असतो त्यांच्या ग्रुपमध्ये, पण सकाळी बरोबर असतात. म्हणजे आजही आजही आज त्या गावांना येणाऱ्या 5 वर्षात 5,900 आजूबाजूचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला 500 कोटी
त्या गावांचा विकास करायला, असा टप्प्याटप्प्याने निधी येणार आहे. ती कामं झाली. कल्याण शिलपाटा रस्त्याचा बाधितांचा विषय असेल, त्यांचं आंदोलन झालं, त्यांना मोबदला देणार बोललो. परंतु हे सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याच इथे या सगळ्या गोष्टी काय येतात? मोबदला मागायला, भिका मागायला लागतात. आज तुम्ही मोठे मोठे प्रोजेक्ट येतात समृद्धीसारखे, स्वतःच्या हस्तकांकरवी तिथे जागा घेता, करोडोच्या स्वस्तात जागा घेतात आणि करोडोचा मोबदला घेतात. तो तुम्ही पटकन देता आणि आमच्या गावकऱ्यांनी दिला नाही. अनेक ठिकाणी म्हाडासारखे प्रकल्प आणले, उत्तर शिव असेल, हेदुटणे असेल, हे जे प्रकल्प आणले तिथे मी स्वतः गेलो त्या ठिकाणांवर. ह्या सगळ्या परिस्थितीत आगासन गाव आहे, आगासन गावावर आरक्षण टाकले. 27 गावं आपली बाहेर पडायला मूळ कारण होतं की आमच्या गावांवर टाकलेलं अन्यायकारक आरक्षण. पहिलं कारण म्हणजे भालसारख्या ठिकाणी हे टाकलेलं डम्पिंगचं आरक्षण टाकलेलं. टायगरचं असेल, टायगरला डम्पिंग ग्राउंड आणला भंडारलीचा बंद करून. अंतरलीला हब आणला, IT हब. विषय समजून घ्या की सगळी गावं जी आपली आहेत तिथे वारंवार अशा गोष्टी घडत आहेत. म्हाताडी स्टेशन असेल, बेतवडे स्टेशन जे आहेत आपले, तर आता बुलेट ट्रेनला जागा गेली लोकांची, चांगला पैसा मिळाला, लोकांनी घेतला, दिला, सरकारने पण दिला. पण आता चांगुलपणा बोला दाखवला आपल्या गाववाल्यांनी. यांनी आता त्या अख्ख्या गावावर आरक्षण टाकलं. बुलेट ट्रेनचं आपण सोप्या शब्दात बोलू सॅटिस. हे अशी आरक्षणं टाकत असताना आपला एक कोणी विरोध करू शकत नाही तिथे, कोणाची हिंमत होत नाही तिथे. ही गोष्ट का आली मला याच्यावर बोलायचं आहे की आज या अशा सगळ्या ठिकाणी आपल्या जागांवर आरक्षणं टाकली जातात. आपल्याकडे नवीन नवीन प्रकल्प आणले जातात. कोण मागतो यांच्याकडे प्रकल्प? म्हाडामध्ये गिरणी कामगारांना म्हणे घरं देणार. गिरणी कामगारांना घरं द्या, मुंबईत त्यांचा अधिकार आहे, तिथे द्या. मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे, तिकडे द्या. इथे आणून आम्हाला पाणी नाही मिळत, आम्हाला रस्ते मिळत नाही, आणि या घुडचरणी आमच्या गावातले आहेत, गावकऱ्यांचे आहेत, त्याचा गावठाण विस्तार करून गावासाठी प्रकल्प आणा. तर अशा गोष्टींना मी अटकाव करतो, सगळ्या गोष्टी करतोय म्हणून एक वेगळ्या प्रकारचं राजकारण चालू आहे. मला निवडणुका लढून नाही लढून मी सुखी होतो. दादा तुम्ही पण बोलायचे, राजू तू फिरत असतो सतत. 5 वर्ष झाली मी पासपोर्टचं तोंड नाही पाहिला. काहीतरी जबाबदारी मलाही समजते ना. आहे तुमच्या प्रेमापोटी खूप कामं असतात, तुम्ही बोलता इथे सुखादुःखाला कमी केलो असेल, पण मी काय होतो पहिला तोही विचार करा. बदलतोय, 5 वर्षात बदलतोय. मिस कॉल होतात, फोन नाही उचलत, मी रिटर्न पण 90% फोन करतो ना, मेसेजवर कामं करतो ना. काही गोष्टी चुकत असतील, परंतु याचा अर्थ असा नाही की मी अप्रामाणिक आहे, कामं करण्याची माझी धमक नाही आहे. मी जी कामं केलीत ती माझ्यासमोर, मला टीका नाही करायची ॲक्च्युली, पण माझ्यासमोर दोन्ही असलेले, एक तर नौका आहे अगदी, आणि दुसऱ्याने पण सांगावा. मी आत्ताच्या आत्ता निवडणुकीतनं माघार घेईन, माझ्यापेक्षा जास्त कामं आणली असतील किंवा केली असतील तर. परंतु एक नेरेटिव्ह सेट करायचा, तुम्ही एका गोष्टीवर बोलायचा, राजू भेटत नाही, राजू फोन नाही उचलत, याला काही अर्थ नाही आहे. कामं होत आहेत ना, 14 गावांची कामं करायला मला काय 14 गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला भेटणं गरजेचं होतं का? आहे समिती. आमदाराची कामं काय असतात, नगरसेवकाची कामं काय असतात, याच्यावर पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. माझ्या दुर्दैवाने या 5 वर्षात कोविड आला, 3 मुख्यमंत्री झाले, 3 राज्यपाल झाले, अजितदादा आपले तिन्ही सरकारमध्ये कॉमन उपमुख्यमंत्री राहिले. एवढ्या अडचणीतनं हे बाप बेटे माझ्या मागे लागले, आणि या अडचणीतनं रस्ता काढत काढत मी इथपर्यंत आलोय. तरी नसतील कामं झाली, सगळ्यांना असमाधानी राहायला पाहिजे. कामांवर मतं मागायला मी बाहेर जाईन, बाहेर मतं मागेन, पण मला समाजापुढे मतं मागायची आहेत. तर मला समाजाला एक विनंती करायची आहे की राजू पाटील सारखा एखादा शोधा. हे सगळे बाटीक होणार आहेत. मी टीका अत्यंत म्हणजे तुमच्यासमोर असं बोलायला मला हे होतं की आपला कोणी नाही राहणार, हे सगळे यांच्या मागे घरंगळत जातील. आणि अशा वर्षात, अशा परिस्थितीत एक तुम्ही डोळे मिटून विचार करा 5 मिनिटं की मी स्वतःची वावा नाही करत आहे,
5 वर्षात यांच्या हातातला बाटिक आमदार निवडून आला, संपला विषय. 5 वर्षात इथे प्रोजेक्ट येत आहेत. 5 वर्षात आपली जी परिस्थिती होणार आहे, कल्याण ग्रामीण हा इथे माझ्यावर एवढा राग काय आहे, मी प्रत्येक गोष्टीत त्यांना आडवा जातोय. आज उसरगर संदपला जे रस्ते गेले ते 3 रस्ते गेलेत. ते 3 रस्ते 331 कोटीचे सांगतात ना, 331 कोटीचे रस्ते आणले रस्ते बिल्डरच्या फायद्यासाठी असले तर लोक जात आहेत, परंतु ते 3 रस्ते एकावरने एक ओव्हरलॅप होत होते. म्हणजे असे एकावरने एक चाललेले. 960 मीटरची मी चोरी पकडली. 1 किलोमीटरला 40 मीटर कमी. त्याची किंमत होते 15 कोटी. ती 15 कोटीची चोरी पकडली आणि त्यांनी कबूल केली इंजिनियरनी. आज तो पैसा मी सेव्हिंग म्हणून वापरतोय. परवा रविकिरण सोसायटीत त्याचं काम चालू केलं, ते निवडणुकीत बंद केलं, पण मी खाऊ शकलो असतो पैसे. कल्याण शिलपाटा रोडला बोलतं खोडं आणतात. काल खासदार बोलले आमचे की खोडं आणतं. मी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट लावलं. एवढी खराब क्वालिटी होती त्याची की गाड्या जाताना अशा व्हायच्या. मी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट लावून 64 पॅनल बदली करायला लावले, त्याचे चांगल्या क्वालिटीचे बनवायला लावले. हा खोडा झाला का? जे करतोय प्रामाणिकपणे करतो. कामाबद्दल क्वालिटीबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, पण समाज म्हणून तुम्हाला एक सावध भूमिका घ्यावी लागेल. आज मी उमेदवार आहे, माझ्या जागी दुसरा कोणी असा उमेदवार असतं मी त्याच्या बाबतीत पण बोलू असतो की आज समाजाच्या पाठी राहणार आहे तर त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आज कुठलाही दोन्ही पक्षाचे उमेदवार, मला माहिती आहे काय सेटिंग चालली आहे, तुम्हाला हे स्पष्ट बोलू शकत नाही मी इथे. आपल्या हातातला इथे आमदार असला पाहिजे, मग समाज गेला खड्ड्यात. असं होणार असेल तर सावध राहा फक्त. मला काय मला काका आहे ना सगळं, मी परत जाईन फिरायला. हा का व्यवसाय आहे का माझा? काही टक्केवारी खातो का? पण आज एवढी पोरं आहेत आपली, यांचे व्यवसाय आहेत, यांच्या नोकऱ्या आहेत, त्याचा विषय आहे. सगळ्यांना काय यांच्या मागे बॉडीगार्ड बनवून फिरवायचे? अभिमानाने सांगतो, माझ्याबरोबर असतात पोरं बघा, मर्सिडीज BMW मधून येतात की नाही. एक नेता दाखवा इथे त्याच्याबरोबर असणारी पोरं अशी येतात, त्यांना बॉडीगार्ड सारखे घेऊन फिरायला लावतात. मी माझी वावा नाही करत आहे, मला आपुलकी आहे समाजाबद्दल आणि एका आपुलकीच्या भावनेनेच मी इथे बोलतोय. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की एक समाज म्हणून, आज संदीप माळीला काल माझा कार्यक्रम केला, आज नोटीस काढली तडीपारीची. काय बोलायचं? कोणी आवाज उठवतोय? मला मदत करायची इच्छा आहे पण घाबरून येतात. अरे आपण वाघ ना, आपल्या आग्र्यामध्ये नावात आग आहे ना, गेली कुठे? हे सर्व करायचं असेल बघा, स्थानिक नेतृत्व द्या. राजकारण असं नव्हता पूर्वी. जनसंघ होता काका आपला, हा मानपाडा ब्लॉक बालेकिल्ला होता काँग्रेसचा. आमचे जगन्नाथ काका वगैरे तिथनं बाबा सांगायचे, मला माहीत नाही, की मानपाड्याला झेंडा गुंडाळून शिळफाट्याला लावायची. एवढा दरारा होता आमचा काँग्रेसवाल्यांचा. पण त्याच निवडणुकीत असली की ही लोक स्वतः जनसंघाचा भूत आमच्या गावात लावून द्यायचे. हा एक राजकीय संस्कृती होती. आज कुठे चाललोय आपण? राजकारणासाठी समाज बिघडवायचा आहे का? माझं म्हणणं आहे, सगळं जे काय ठरवेल तो आमचा इथे समाज ठरवेल. यापुढे एक चूक केली मी, मान्य राजसाहेबांचा आदेश होता, लोकसभेला मदत केली. माझा पक्ष निवडणूक नाही लढला असता 100% तयार होतो. पण सुभाषदादासारखा उभा असता ना, पदरचे पदर मोड करून यांचा माज मोडला असता मी. पण त्यांनी पण कच खाली का काय केलं मला माहित नाही. नोटीस आली असं मी ऐकतो, मला नक्की माहित नाही. एवढे आपण घाबरट झालो. हा आपला समाज आहे. तिबा पाटलांनी हे शिकवलंय आपल्याला. तर माझी आपणास विनंती आहे, खरंच सांगतो, हा व्यासपीठ तसं नाही. संत महात्मे आपले बसलेले आहेत, त्यांच्यासमोर राजकारणावर बोलणं योग्य नाही, पण ते समाजाचे आपले आदर्शस्तंभ आहेत, आदर्श आहेत. म्हणून कुठेतरी एक माझी समाजाप्रती जी भावना आहे ती बोलण्यासाठी मी एवढी डेअरिंग केली. आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्व एक विचार करा आणि तो विचार करून काय करायचं ते ठरवा. एकदाच ठरवून टाका की यांच्या मागे घरंगळत जायचं आहे की आपलं अस्तित्व टिकवायचं आहे.
येणाऱ्या निवडणुकीत काय करायचं करा, पण एकदा चान्स गेली ना 5 वर्षात पार लोळवून टाकतील हे. मग तो तुमचा आगासन असो, म्हाताडी असो, बेतवडा असो, हेदुटणे असो, उत्तर शिवा असो का सोनारपाडा असो, नवी नवी मुंबईत ही गावं चालली, ती गावं असो. त्यामुळे माझी विनंती आहे, यांचा आटापिटा यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी नाही आहे. इथल्या ज्या गोष्टी होणार आहेत त्याच्यात बाकी कोणी येणार नाही, याच्यासाठी सगळं ह्यांना पाहिजे, सगळे कंत्राट सगळे यांना पाहिजे, यासाठी. त्यामुळे मी आपणास एवढं सांगण्यासाठी आलो होतो की सावध राहा, स्वाभिमानी राहा आणि ठरवा. निर्णय तुमचा, रिझल्ट पण तुमचा. धन्यवाद.